नमस्कार. आजच्या सत्य क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य क्राईम घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवम आणि शैला यांच्या लग्नाला आता 20 वर्षे झाली होती. त्यांची मुले देखील आता मोठी झाली होती. 40शी पार केली आणि 2 मुलांची आई असली तरी शैलाची जवानी मात्र चांगलीच आकर्षक होती. शीला सुंदर होती, चार चौघामध्ये उठून दिसणारी होती. काही लंपट पुरुष तिच्या मागे पुढे फिरू लागले आणि तिच्या मनात देखील वासनेचा खेळ सुरू झाला. हळूहळू तिला सगळ्यांचा विसर पडला आणि ती पुरुषांसोबत नजरेचा खेळ खेळू लागली. यातूनच तिच्या संपर्कात खानापूर जवळील रुद्रप्पा हा आला. रुद्रप्पा हा ट्रक ड्रायव्हर असून तो ट्रकवर काम करत होता. त्याचे लग्न झाले होते, त्याला मुले देखील होती. तो शीलाच्या नात्यातीलच होता, त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे जाणे होते. या येण्याजाण्यातून दोघांचा संपर्क वाढला होता. तो आला की तासनतास शीलासोबत गप्पा मारायचा, तिच्या रूपाची स्तुती करायचा, तिच्यासाठी गिफ्ट आणायचा. दोघांमधील घसट वाढली आणि एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्याकडे ती मागू लागली. तोही ती मागेल ते आणून तिला देऊ लागला. त्याच्या मनात तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा आहे हे तिलाही कळून चुकले होते. तिच्या मनातही तोच खेळ सुरू होता. कामाने दमून येणारा नवरा रात्री जेवण करून लवकर झोपी जातो आणि शीलाच्या शरीराची उपासमार होत होती. शरीराची भूक भागवण्यासाठी तिला रुद्रप्पा योग्य वाटू लागला. तिने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. दोघांचीही एकच इच्छा असल्याने ती पूर्ण व्हायला वेळ लागला नाही. दोघे एकमेकांच्या भाऊपाशात गुंतले. सुरुवातीला पाहुणा म्हणून येणारा रुद्रप्पा हा शैलाच्या प्रेमात अखंड बुडालेला होता. तो तिच्या घरी नवरा व मुले नसताना येऊ लागला आणि तिच्या देहाचा आनंद घेऊ लागला. तीही त्याला भरभरून सुख देऊ लागली. रुद्रप्पा याची तिच्या घरी येणे जाणे वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा नवरा शिवमेच्या कानावर आली. त्याने त्या गोष्टीचा जाब बायको शीलाला विचारला. त्यावेळी तिने तिच्या कानावर हात ठेवत मी नाही त्यातली असं सांगत ती गप्प बसवलं. पण त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा काही कमी झाला नव्हता. एकदा शिवम बाहेरगावी गेला असताना तो अचानक दुपारच्या वेळेस घरी आला. त्यावेळी त्याला घराचा दरवाजा बंद दिसला आणि घराच्या मागच्या जागेत एक ट्रक लागलेली दिसली. तो ट्रकमध्ये गेला. त्या ट्रकमध्ये त्याची बायको शीला व रुद्रप्पा हे दोघे नग्न अवस्थेत शरीर सुखाचा आनंद घेत होते. नग्न अवस्थेत शरीर सुख घेत असलेल्या आपल्या बायकोला पाहून शिवम रागाने ओरडला आणि रुद्रप्पाच्या अंगावर धावून गेला. तो आल्याचे पाहून भानावर आलेल्या त्या दोघांनी कसेबसे कपडे सावरले होते. नवरा शिवम हा रुद्रप्पाला मारायला गेला असता शीलाने त्याला अडवले. तोपर्यंत त्याने ट्रकमधून उडी मारून तो पळून गेला. रुद्रप्पा हातून निसटल्याने नवरा शिवमने बायको शीलाला जबर मारहाण केली. तिला रंगेहात सापडल्याने ती गप्प बसली. त्याने तिला मारहाण केली पण त्याचा राग मात्र कमी झाला नव्हता. त्यानंतर तो जास्तच दारू पिऊ लागला. दारूच्या नशेत तो रोज भांडण काढून शीलाला मारहाण करत होता. रुद्रप्पाचा नाटसोट मुलाकडे लक्ष दे, संसारात लक्ष दे असा तो सांगत होता. तिला मात्र रुद्रप्पाचा विरह सहन होत नव्हता. आता रुद्रप्पा घरी येऊ शकत नसल्याने शीला बाहेर जाऊ लागली. ते दोघे बाहेर भेटत होते. ते दोघे बेळगाव व हुबळी येथे जाऊन लॉजवर जाऊन शरीर सुखाचा आनंद घेत होते. याची कुणकुण नवरा शिवमला लागली. त्याने याबाबत जवळच्या नातेवाईकांना आणि शीलाच्या बहिणीला सांगितले. हे ऐकून सगळेच नाराज झाले होते. त्यांनी तिला समजावून सांगितले होते, परंतु ती काही त्याचा नाद सोडायला तयारच नव्हती. उलट ती नवऱ्याला सोडून द्यायला तयार असल्याने नातेवाईकांना सांगत होती, नवरा आपल्याला त्रास देतो व मारहाण करतो म्हणून मी त्याच्यासोबत राहणार नाही. मी रुद्रप्पाबरोबर पळून जाणार असं ती सांगत होती. एकंदरीत त्या दोघांचे विवाहबाह्य संबंध फार पुढे गेल्याचे सगळे समजून चुकले होते. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. आपल्या दोघांच्या संबंधात नवरा शिवम हा अडथळा ठरत असल्याने त्याला मारून टाकू म्हणजे आपल्या दोघांना एकत्र राहता येईल असं तिने प्रियकर रुद्रप्पाला सांगितले. ती सांगेल तसा तो करायला तयार होता. मग त्या दोघांनी नवरा शिवमला मार्गातून कायमचे बाजूला करायचे ठरवले. कर्नाटकाच्या होळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नवरा शिवम्याला दारू पाजून मारून टाक असं तिने रुद्रप्पाला सांगितले.
परंतु त्यावेळी काही कारणांनी त्यांचा नवरा शिवमला मारण्याचा डाव फसला. तरीही त्यांनी हार मारली नाही. दोघेही त्याला मारण्यासाठी संधी शोधत होते. तशी संधी त्या दोघांना लवकरच मिळाली. शीलाची बहीण दस्तिकोप येथे राहायला आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी दस्तिकोप येथील लक्ष्मी देवीची यात्रा सुरू होती. या यात्रेला सोमवार दिनांक 31 मार्च रोजी नवरा शिवम हा बायको शीलासह गेला होता. नेमकी ही संधी साधत शीलाने प्रियकर रुद्रपाला फोन करून मी आणि नवरा दस्तिकोप येथे यात्रेसाठी आलो आहोत, तूही ये असं सांगितलं. तसा रुद्रप्पा दस्तिकोप येथे आला. त्या दोघांनी अगोदरच केलेल्या प्लॅनप्रमाणे डाव साधण्याचा विचार केला. मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी नवरा शिवम हा आपल्या टू व्हीलरवरून बलोगार येथे जाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडला. तो तसा एकटा जाणार असल्याने रुद्रप्पाने त्याला आपल्याला रस्त्याला सोड असं सांगितलं. किती केले तरी तो पाहुणा म्हणून शिवमने त्याला आपल्या टू व्हीलर गाडीवर बसवले आणि दोघेही गाडीकोप येथे पोहोचले. रुद्रप्पाने शिवमला आपण दारू पिऊ असं सांगितलं. दारूचे नाव काढल्यावर नवरा शिवमने त्याला होकार दिला. दोघांनीही बोलत दारूच्या बाटल्या, स्नॅक आणि ग्लास तसंच एका हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेतले. हे सगळे सामान घेऊन ते दोघे खानापूर MK हुबळी रस्त्यावरील गाडीकोप येथील निर्जन स्थळी आले. रस्त्याच्या कडेला शेतात एका आडोशाला ते दारू पीत बसले. दोघांना दारूची नशा झाली. दारूच्या नशेत रुद्रप्पाने शीलाचा विषय काढला. ती माझी रखेल आहे, तुझी बायको नंतर आहे असं म्हणत तो त्याच्याशी वाद घालू लागला. भांडत भांडत त्याने पाठीमागून नवरा शिवमच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्या सरशी त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तो जागीच ओरडत पडला. तो तडफडत होता, परंतु रुद्रप्पाला दया आली नाही. काही वेळातच तो तडफडून त्याचा मृत्यू झाला. तो ठार झाल्याचे लक्षात आल्यावर रुद्रप्पाने शीलाला व्हिडिओ कॉल करून नवरा शिवमला कसे मारून टाकले याचा पुरावा दिला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. इकडे रात्री गेलेला नवरा शिवम घरी परत आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तर तिकडे गाडीकुप येथील खानापूर MK हुबळी रस्त्याकडे असणाऱ्या शेतात एका इसमाचा मृतदेह पडला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी खानापूर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत इसमाच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसत होते. बाजूलाच एक टू व्हीलर पडली होती. दारूच्या बाटल्या, स्नॅक आणि अर्धावस्थेत पडलेले जेवण होते. मयत इस्माची चप्पलही काही अंतरावर पडली होती. खानापूर पोलिसांनी मयताची ओळख त्याच्या खिशातील आधार कार्डवरून आणि गाडीच्या नंबर प्लेटवरून पटवली. बलोगा येथील शिवम पाटील हा असल्याची माहिती मिळाल्यावर या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना देण्यात आली. त्याच्या घरचे लोकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत इसम हा शिवम पाटील असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि घटनेचा पंचनामा करून मयताचे पोस्टमॉर्टम खानापूर येथील सरकारी रुग्णालयात केले. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना घटनेच्या आदल्या दिवशी नवरा शिवम हा दस्तिखोप येथून रुद्रप्पा याच्यासोबत टू व्हीलरवरून गेल्याची माहिती मिळाली. तसंच रुद्रप्पाचे शिवमेच्या बायको शीलासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. या संबंधाला शिवमचा विरोध होता. यातूनच नवरा बायकोची रोज भांडणे होत होती. तसंच घटनेनंतर रुद्रप्पा हा बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसाचा संशय रुद्रप्पा आणि शीला यांच्यावर आला. पोलिसांनी चौकशीसाठी शीलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. महिला पोलिसांनी पोलिशी खाक्या दाखवल्या असता तिने पोलिसांना सांगितले की आपल्या सांगण्यावरून प्रियकर रुद्रप्पाने तिच्या नवऱ्याला मारून टाकले. तिने दिलेल्या माहितीवरून खानापूर पोलीस रुद्रप्पाचा शोध घेत होते. तो घटनेनंतर गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खानापूर पोलिसांच्या एका पथकाने गुलबर्गा येथून रुद्रप्पाला ताब्यात घेतले. त्याला खानापूरला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केला. अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.